हे वेलकम बॅक गाईज टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, आज आपण रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय बघणार आहोत. आपण पाठीमागे 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. त्या 2 व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ फार्मॅकॉलॉजीचा पार्ट कव्हर केलेला आहे. ओके, तर आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तो म्हणजेच कुठला, रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या रूटद्वारे आपण ड्रग बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतो हे आपल्याला बघायचं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय, इनटेक करणे म्हणजे बॉडीच्या आतमध्ये घेणे, ड्रग बॉडीच्या आतमध्ये घेणे, त्यालाच आपण ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. आता ते ऍडमिनिस्टर करण्यासाठी कुठले कुठले रूट आपण युज करणार आहोत ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ओके, तर व्हिडिओ हा न स्किप करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला इझी गोईंग मध्ये समजून जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके, तर बघा, आज आपण रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय बघणार आहोत. ओके, तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा, फर्स्ट पॉइंट, रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय. रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात दुसरं तिसरं काही नसून हा एक पाथ आहे. पाथ पाथ म्हणजे समजते तुम्हाला. पाथ म्हणजे एक 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 वे आहे, वे आहे थोडक्यात. वे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, इट इज अन अ पाथ टू इनटेक अ फ्लुइड, अ पॉइझन, अ सबस्टन्स, अ मटेरियल इन टू द बॉडी. म्हणजेच काय, बॉडीच्या आतमध्ये घेण्यासाठी जो काही पाथ असेल त्या पाथला तुम्ही काय म्हणा, रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणा. ओके, मग त्या पाथद्वारे तुम्ही कुठला फ्लुइड इंटेक केला असाल, किंवा कुठलं पॉइझन इंटेक करत असाल, किंवा कुठला सॉलिड सबस्टन्स असेल, कुठला मटेरियल असेल, किंवा कुठला एजंट असेल, किंवा कुठला ड्रग सबस्टन्स असेल, हे सर्व तुम्ही कुठल्या पाथद्वारे बॉडीच्या आतमध्ये इंटेक करतो त्यालाच तुम्ही थोडक्यात रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणा. समजलं, रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत. इट इज अन अ पाथ टू टेक फ्लुइड, पॉइझन, ड्रग, मटेरियल, सबस्टन्स इन टू बॉडी. बॉडीच्या आतमध्ये घेण्यासाठी जो काही पाथ आहे त्या पाथलाच तुम्ही रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा. मग बॉडीच्या आतमध्ये तुम्ही काय घेणार, कुठला फ्लुइड असेल, कुठला ड्रग सबस्टन्स असेल, कुठला मटेरियल असेल, किंवा कुठला पॉइझन असेल, हे सगळे जे काही मटेरियल्स असतील, सबस्टन्स असतील, ते मटेरियल्स कुठल्या पाथद्वारे तुम्ही बॉडीच्या आतमध्ये घेता त्यालाच तुम्ही रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा म्हणू शकता. ओके, समजलं. मग रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा एक पाथ आहे की ज्या पाथद्वारे तुम्ही ड्रग असेल, किंवा कुठलाही फॉरेन मटेरियल असेल, किंवा पॉइझन असेल, किंवा कुठलाही फ्लुइड सबस्टन्स असेल, तो तुम्ही बॉडीच्या आतमध्ये घेता. त्या पाथलाच तुम्ही थोडक्यात रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं ना. समजलं रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय. तर बघा, हा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा कशावरती डिपेंड असतो. हा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जो आहे तो 2 पॉइंट ऑफ व्ह्यू न डिपेंड असतो. ओके, म्हणजेच काय, पहिला पॉइंट त्या ड्रग वरती डिपेंड असतो. समजा ड्रग सबस्टन्स हा लिक्विड सबस्टन्स असेल, लिक्विड फॉर्म्युलेशन असेल, तर तुम्ही त्याला लिक्विड फॉर्म्युलेशन जर असेल तर त्याला तुम्ही आयव्ही रूटनं देऊ शकता, किंवा ओरल रूटनं देऊ शकता. ओके, असे वेगवेगळे. आणि जर तो सॉलिड असेल तर त्याला ओरल रूटने देऊ शकता तुम्ही, किंवा रेक्टल रूटने देऊ शकता. ओके, तर असं डिपेंड करतं की ड्रगची जी काही फिजिकल फॉर्म आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करतो रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. आणखी पेशंटची कंडिशन, पेशंटच्या कंडिशन वरती सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा डिपेंड असतो. ओके, मग आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने चूज करणार. एखाद्या पेशंटला जर ड्रग द्यायचा झाला तर त्याची कंडिशन बघून तुम्ही त्याला ड्रग रूट प्रेफर करता. ओके, म्हणजेच काय, आता समजा कुठला तर इमर्जन्सी पेशंट असेल तर इमर्जन्सी पेशंटला इमर्जन्सी इफेक्ट लागतो ड्रगचा. मग इमर्जन्सी इफेक्ट लागत असला मग तुम्ही टॅबलेट देऊ शकत नाही त्यांना, कारण टॅबलेट जर दिली तर टॅबलेटला त्याचा इफेक्ट जनरेट करण्यासाठी त्याचा लिमिटेड टाइम पिरियड लागेल, जसे की 2 तास 3 तास, मग ते इफेक्ट देतील. मग तोपर्यंत पेशंट राहील का आपला, जिवंत राहणार नाही तो तिकडेच लगेच. त्यासाठी त्याला इमर्जन्सी केसमध्ये हा इमर्जन्सी रूटद्वारेच मेडिसिन द्यावी लागते, जसं की आयव्ही रूट, आयव्ही रूट म्हणजेच काय, आपलं काय म्हणतो, इंट्राव्हेनस रूट, या रूटद्वारे तुम्ही त्याला इमर्जन्सी कंडिशन मध्ये ड्रग देऊ शकता. म्हणजेच काय, तुम्हाला ताबडतोब इफेक्ट मिळतो. ओके, म्हणजेच काय, तुमच्या त्या इमर्जन्सी पेशंटला इमर्जन्सी सिच्युएशन थ्रू तुम्ही आयव्ही रूट थ्रू ड्रग देऊ शकता. ओके, तर हा झाला थोडक्यात ओव्हरव्ह्यू रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा. मग समजलं रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तेवढं जरी समजलं तरी भरपूर झालं. ओके, तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा कुठले फॅक्टर अफेक्ट करतात त्यावरती, हा नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. ओके, तर रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची डेफिनेशन समजली थोडक्यात, दुसरं तिसरं काही नसून हा पाथ आहे. ओके, तर फॅक्टर्स बघा, कुठले फॅक्टर्स आहेत जे की रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. तर बघा, पहिला फॅक्टर आहे फिजिकल अँड
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. ओके. दुसरा फॅक्टर आहे इमर्जन्सी किंवा रुटीन यूज. तिसरा फॅक्टर आहे कंडिशन ऑफ पेशंट. आणि चौथा फॅक्टर आहे एज. आणि पाचवा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर असे 5 फॅक्टर आहेत एकूण जे की आपल्याला रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. ओके. तर तो पहिला फॅक्टर कुठला आहे बघा, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. म्हणजेच काय, ड्रग सबस्टन्सच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज असतात, काही केमिकल प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. म्हणजेच काय, रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला कुठला चूज करायचा आहे त्यासाठी ते अफेक्ट करतात थोडक्यात. म्हणजेच काय, फिजिकल प्रॉपर्टी असेल किंवा केमिकल प्रॉपर्टी असेल ड्रगची. समजा ड्रगची जर फिजिकल प्रॉपर्टी तुमची थोडक्यामध्ये त्याची जर साईज म्हणलो तर साईज जर त्याची टॅबलेट सारखी साईज असेल किंवा कॅप्सूल सारखी साईज असेल किंवा वेगवेगळी साईज असेल त्याची, ती सुद्धा आपल्याला रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करते. ओके. समजा नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ड्रगच्या थोडक्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की ड्रगचं नेचर काय आहे, थोडक्यात ऍसिडिक नेचर आहे किंवा बेसिक नेचर आहे हे तुम्ही सांगू शकता. समजा जर ड्रगचं नेचर ऍसिडिक असेल तर तो ड्रग तुम्ही कुठे इझिली ऍब्झॉर्ब होईल. ऍसिडिक ड्रग असेल तर स्टमक मध्ये इझिली ऍब्झॉर्ब होईल. मग तुम्ही काय सांगू शकता, ओरल रूट थ्रू ते ड्रग घेतलं तर इझी गोईंग मध्ये ऍब्झॉर्प्शन मिळेल तुम्हाला. म्हणजेच काय, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती तो अफेक्ट करतो. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन ऑफ एमर्जन्सी किंवा रुटीन यूज. एमर्जन्सी रूट मध्ये तुम्ही एमर्जन्सी टायमिंगला एमर्जन्सी रूट द्वारेच तुम्हाला मेडिसिन द्यावी लागते. ओके. मेडिसिन असेल किंवा ड्रग असेल. ओके. तर तेव्हा तुम्हाला एमर्जन्सी रूट तो सुद्धा अफेक्ट करतो. कारण तो काय करतो, रेट इन्क्रीज करतो. कशाचा, ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा. ओके. एमर्जन्सी रूट म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन हे लवकरात लवकर होतं एमर्जन्सी रूट मध्ये. आणि रुटीन यूज मध्ये थोडक्यात ओरल रूट म्हणा, त्याला वेळ लागतो थोडा. म्हणजेच काय, 1 तास 2 तास अकॉर्डिंग टू देअर डोसेस फॉर्मच्या नुसार. ओके. नेक्स्ट आहे कंडिशन ऑफ पेशंट. जर पेशंटची कंडिशन ही समजा कुठला जर पेशंट ओमेट करत असेल, त्याला जर ओरल रूट सुटेबल नसेल तर त्याला तुम्ही कुठल्या रूट थ्रू देऊ शकता, आयव्ही रूट थ्रू देऊ शकता किंवा रेक्टल रूट थ्रू देऊ शकता. म्हणजेच काय, कंडिशन ऑफ पेशंट वरती सुद्धा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिपेंड आहे. म्हणजेच काय, कंडिशन ऑफ पेशंट ही अफेक्ट करते कशाला, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला. एज सुद्धा अफेक्ट करते. म्हणजेच काय, लहान बाळ असतील किंवा चिल्ड्रन असतील, त्या चिल्ड्रनला तुम्ही देऊ नाही शकत कुठले टॅबलेट डोसेस फॉर्म वगैरे, मग त्यांना सिरप वगैरे देऊ शकता. म्हणजेच काय, ते सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. लास्ट आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझमचा इफेक्ट हा सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला अफेक्ट करतो. कशा पद्धतीने अफेक्ट करतो, समजा तुम्ही ओरल रूट थ्रू जर ड्रग घेत असाल, ओरल रूट थ्रू घेतला तर तो नक्की फर्स्ट पास मेटाबॉलिझम थ्रू मेटाबोलाइट होतो. आणि जर तुम्ही आयव्ही रूट थ्रू घेतलो तर आयव्ही रूट थ्रू घेतल्यानंतर फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा निग्लेक्ट होतो. म्हणजे तो सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतो. तर हे असे 5 फॅक्टर आहेत जे की तुम्हाला रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. समजले थोडक्यात. म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकदम सोप्या भाषेमध्ये आपण बघत आहोत. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या अफेक्ट करतात कशावरती, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती. एमर्जन्सी रुटीन असेल, रुटीन यूज असेल किंवा एमर्जन्सी यूज असेल, तो सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतो. नेक्स्ट आहे कंडिशन ऑफ पेशंट सुद्धा अफेक्ट करते. ओके. आणि फोर्थ वन इज दॅन एज ऑफ पेशंटचे एज सुद्धा अफेक्ट करतो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती. आणि नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम, हा सुद्धा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतो. ओके. तर हे झाले 5 फॅक्टर्स जे की रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती अफेक्ट करतात. तर नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहोत ते म्हणजे टाइप्स आहेत. म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या टाइपचे रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहेत ते आपण बघणार आहोत. तर तिथे 2 टाइपचे रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहेत.
तर पहिला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे तो म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला लोकल रूट, आणि दुसरा आहे सिस्टमिक रूट. सिस्टमिक रूट. ओके. तर बघा लोकल रूट म्हणजे काय. तर बघा फर्स्ट आहे लोकल रूट. लोकल रूट म्हणजे काय बघा, ड्रग ऍडमिनिस्टर्ड डायरेक्टली टू द साइट ऑफ लेजन. म्हणजे काय साइट ऑफ लेजन म्हणजे थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता, साइट ऑफ इंजुरी. ओके. म्हणजेच काय, डायरेक्टली ड्रगला तुम्ही साइट ऑफ इंजुरीच्या जागेत ऍडमिनिस्टर करू शकता, त्यालाच म्हणतो तुम्ही लोकल रूट. ओके. आणि सिस्टमिक रूट म्हणजे काय, ड्रग ऍडमिनिस्टर्ड विच इज ऍडमिनिस्टर्ड इज गोईंग इन टू द ब्लड स्ट्रीम. म्हणजेच काय, जी ड्रग तुम्ही ऍडमिनिस्टर करणार आहात ती ड्रग ही डायरेक्टली तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर होते, थोडक्यात ऍब्झॉर्ब होते. ओके. त्याला तुम्ही सिस्टमिक रूट असं म्हणता. ओके. समजलं. मग लोकल रूट म्हणजे काय, डायरेक्टली जर साइट ऑफ इंजुरी च्या जागी जर तुम्ही ड्रग ऍडमिनिस्टर केला तर तो झाला लोकल रूट. आणि जर तुम्ही ड्रग हा बॉडीच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जर ऍडमिनिस्टर केला तर त्याला तुम्ही सिस्टमिक रूट म्हणू शकता. ओके. तर आज आपण फक्त लोकल रूट म्हणजे काय बघणार आहोत. सिस्टमिक रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूयात. तर बघूयात फर्स्ट लोकल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचे वेगवेगळे टाइप्स कुठले कुठले आहेत. ओके. तर समजलं लोकल रूट ऑफ लोकल रूट समजला काय आहे. तर बघा तर फर्स्ट आहे लोकल मध्ये एक टॉपिकल रूट. टॉपिकल रूट. ओके. नेक्स्ट आहे डीपर टिश्यू. डीपर टिश्यू. ओके. असे दोन टाइप्स आहेत कशाचे, लोकल रूट्सचे. ओके. मग लोकल रूट मध्ये पहिला टाइप आहे टॉपिकल रूट. टॉपिकल रूट म्हणजे काय बघा आता, तर बघा आपल्याला टॉपिकल रूट म्हणजे काय बघायचं आहे. तर टॉपिकल रूट म्हणजे काय थोडक्यात, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग ऍट साइट ऑफ लेजन ऑफ लोकलायझेशन. ओके. म्हणजेच काय, लोकल साइट वरती जिथे कुठे इंजुरी झालेली आहे त्या इंजुरीवरती तुम्ही ड्रग एखादी ऍडमिनिस्टर करता किंवा अप्लाय करता, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, टॉपिकल रूट. ओके. मग टॉपिकल रूट म्हणजे काय थोडक्यात दुसरं तिसरं काही नसून एखाद्या साइट ऑफ इंजुरीवरती डायरेक्टली तुम्ही ड्रग हा अप्लाय करतो. समजा तर आता त्यामध्ये तुम्ही सांगू शकता स्किन. तर स्किनवरती कुठे इंजुरी झाली असली तुम्हाला तर त्या इंजुरीवरती तुम्ही डायरेक्टली ड्रगला अप्लाय करू शकता. म्हणजेच तो रूट कुठला झाला, टॉपिकल रूट. ओके. समजलं. टॉपिकल रूट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऍप्लिकेशन ऑफ ड्रग ऑन द सर्फेस. ऍप्लिकेशन ऑफ ड्रग ऑन द सर्फेस ऍट साइट ऑफ लेजन. ओके. जिथे इंजुरी झाली तिथंच अप्लाय करणार ना, इंजुरी नसलेली थोडीच अप्लाय करणार तुम्ही. मग समजलं टॉपिकल रूट म्हणजे काय. टॉपिकल रूट म्हणजे काय, ऍट साइट ऑफ लेजन ड्रगला ऍडमिनिस्टर करणे किंवा थोडक्यात अप्लाय करणे, त्यालाच तुम्ही टॉपिकल रूट म्हणा. आणि नेक्स्ट आहे डीपर टिश्यू. यामध्ये टॉपिकल रूट मध्ये तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता स्किन. स्किन वरती तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे मेम्ब्रेन्स. मेम्ब्रेन्स म्हणजे कुठले कुठले मेम्ब्रेन्स, त्यात माउथ सॉरी नोज आला किंवा माउथ आले, अशा वेगवेगळ्या मेम्ब्रेन वरती तुम्ही सुद्धा अफेक्ट करू शकता. तर नेक्स्ट आहे डीपर टिश्यू. डीपर टिश्यू म्हणजे काय बघा, डीप डीप म्हणजे समजते तुम्हाला, डीप म्हणजे खोल, आत, आतल्या बाजूला, थोडक्यात डीप म्हणतो आपण त्याला. नेम इंडिकेट्स दॅट, इझी आहे. डीपर टिश्यू म्हणजे काय, ड्रग इज इंजेक्टेड इन टू द बॉडी बाय सिरिंज
इन अ डीप एरियाज. ओके, म्हणजेच काय, डीप एरियामध्ये सिरिंजद्वारे ड्रगला आपण ऍडमिनिस्टर करतो किंवा इंजेक्ट करतो, त्यालाच आपण डीपर टिश्यू म्हणतो. ओके, म्हणजे या रूटद्वारे तुम्ही इंजेक्शन्सने ड्रग ऍडमिनिस्टर करतो. ओके, थोडक्यात समजलं तुम्हाला म्हणजे काय डीपर टिश्यू. डीपर टिश्यू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून इंजेक्शन द्वारे आपण टिश्यू मध्ये ड्रगला ऍडमिनिस्टर करतो, त्यालाच थोडक्यात डीपर टिश्यू असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. हा झाला टॉपिकल रूट, हा पहिला लोकल रूट झाला, आणि डीपर टिश्यू हा दुसरा लोकल रूट झाला. ओके, समजलं. साईट ऑफ इंजुरी, जिथे काही जिथल्या टिश्यूला इंजुरी झालेली असेल त्या टिश्यूच्या इंजुरीच्या जागेत तुम्ही इंजेक्शनद्वारे रूटला ऍडमिनिस्टर करतो, तर त्याला तुम्ही म्हणू शकता डीपर टिश्यू. ओके, तर त्यामध्ये काही वेगवेगळे टाइप्स आहेत, ते कुठले कुठले आहेत बघा. त्यामध्ये डीपर टिश्यू मध्ये काही टाइप्स आहेत. त्यात पहिला टाइप बघा, इंट्रा आर्टिक्युलर. नेक्स्ट आहे इंट्राथिकल. नेक्स्ट आहे इंट्रा आर्टेरियल. आणि नेक्स्ट आहे रेट्रोबल्बुलार. हे असे 4 टाइप्स आहेत डीपर टिश्यूचे. ओके, बघा, इंट्रा आर्टिक्युलर. आर्टिक्युलर म्हणजे थोडक्यात दुसरं तिसरं काही नसून आर्टिक्युलर म्हणजे जॉईंट. ओके, मग इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे काय, इंजेक्शन्स इनटू द जॉईंट, म्हणजेच काय, जॉईंटच्या आतमध्ये इंजेक्शन देणे, हे म्हणजेच डीपर टिश्यूचं झालं टाईप. ओके, मग इंजेक्शन कुठे देणार तुम्ही, जॉईंट मध्ये, तो झाला इंट्रा आर्टिक्युलर. नेक्स्ट आहे इंट्राथिकल. इंट्राथिकल म्हणजेच काय सांगणार तुम्ही, इंट्राथिकल म्हणजे इंजेक्शन्स इनटू द सीएसएफ. थिकल म्हणजेच काय, थोडक्यात सीएसएफ असं समजलं आहे. मग इंट्राथिकल म्हणजे काय सांगणार, इंजेक्शन्स इनटू द सीएसएफ. आता इंट्रा आर्टेरियल म्हणजेच काय, इंजेक्शन्स इनटू द आर्टरीच्या आतमध्ये इंजेक्शन देणे. ओके, म्हणजेच काय, इंट्रा आर्टेरियल. आता नेक्स्ट आहे रेट्रोबल्बुलार म्हणजेच काय, इंजेक्शन्स बिहाइंड द आयबॉलच्या बिहाइंड इंजेक्शन देणे. ओके, त्यालाच आपण रेट्रोबल्बुलार असं म्हणतो. तर हे झाले 4 सब टाइप्स आहेत हे डीपर टिश्यूचे. तर हा झाला पहिला रूट, जो की लोकल रूट आहे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठीचा. तर लोकल रूट मध्ये 2 टाइप बघितले आपण, टॉपिकल रूट, आणि नेक्स्ट आहे डीपर टिश्यू. आणि त्या डीपर टिश्यूचे परत 4 टाइप आपण बघितलेले आहेत, इंट्रा आर्टिक्युलर, इंट्राथिकल, इंट्रा आर्टेरियल अँड रेट्रोबल्बुलार. ओके, तर हे झाले 4 सब टाइप्स. तर समजलं लोकल रूट म्हणजे काय. लोकल रूट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साईट ऑफ लेजन वरती ड्रगला अप्लाय करणे किंवा लोकलायझेशन साईट वरती ड्रगला अप्लाय करणे, त्यालाच आपण लोकल रूट म्हणतो. त्याचे 2 टाइप्स, टॉपिकल रूट, डीपर टिश्यू. टॉपिकल रूट म्हणजे काय, सरफेस ऑफ स्किन किंवा साईट ऑफ लेजन वरती ड्रगला अप्लाय करणे, त्यालाच तुम्ही काय म्हणा, टॉपिकल रूट. टॉपिकल रूट म्हणजे एक्झाम्पल जर म्हटलं तर स्किन वरती जर कुठे इंजुरी झाली असली तर तिथं तुम्ही ड्रगला अप्लाय करू शकता, हा झाला टॉपिकल रूट. त्यामध्ये स्किन. आणि काही आले मेम्ब्रेन्स, कुठले म्युकस मेम्ब्रेन्स, कसले, नोज असेल किंवा माउथ असेल, जीआयटी असेल, अशा वेगवेगळ्या मेम्ब्रेनवरती सुद्धा हे ड्रग अप्लाय करू शकतो आपण टॉपिकल रूटद्वारे. ओके, तर नेक्स्ट आहे डीपर टिश्यू. डीपर टिश्यू म्हणजे काय, इंजेक्शनद्वारे ड्रगला ऍडमिनिस्टर करणे डीपली. ओके, थोडक्यात समजलं, म्हणजे डीपली इंजेक्शनद्वारे ड्रगला ऍडमिनिस्टर करणे डीपली, इथं कुठं, टिश्यू मध्ये, तर त्याला म्हणायचं डीपर टिश्यूचा रूट. ओके, तो सुद्धा लोकल रूट मध्ये येतो. त्याचे 4 टाइप्स आहेत, तो म्हणजेच कुठला, पहिला इंट्रा आर्टिक्युलर आहे, इंट्राथिकल आहे, इंट्रा आर्टेरियल आहे, आणि रेट्रोबल्बुलार. ओके, तर फर्स्ट आहे इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे काय, इंजेक्शन्स इनटू द जॉईंट. नेक्स्ट आहे इंट्राथिकल म्हणजेच काय, इंजेक्शन्स इनटू द सीएसएफ. नेक्स्ट आहे इंट्रा आर्टेरियल म्हणजेच काय, इनटू द आर्टरीज, इंजेक्शन्स इनटू द आर्टरीज. ओके, आणि नेक्स्ट आहे रेट्रोबल्बुलार म्हणजेच काय, इंजेक्शन्स बिहाइंड द आयबॉल. ओके, तर हे आहेत डीपर टिश्यूचे 4 सब टाइप. तर अशा पद्धतीने आज आपण लोकल रूट हा बघितलेला आहे पूर्ण. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.